नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक रेसिपी कोंबडी वडे। वडे करण्यासाठी ही 2 वाट्या भाजणी घेतली आहे। या वाटीने हे पीठ मोजून घेतले आहे। आता त्यामध्ये हळद, चवीप्रमाणे मीठ घालू। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ। आता थोडे थोडे पाणी घालून वड्याचे पीठ मळून घ्यायचे। पाणी एकदम न घालता थोडे थोडे घालून मळून घ्यायचे। तेवढ्या पिठाला साधारण 1 वाटी पाणी लागले, म्हणजे 2 वाटी पिठाला 1 वाटी पाणी लागले। हे पीठ अशा प्रकारे मळून झाले आहे। ते साधारण अर्धा 1 तास बाजूला ठेवावे चांगले भिजण्यासाठी। पीठ मळून साधारण 1 तास झाला आहे। पीठ खूप छान भिजले आहे। पिठाचे वडे करण्यासाठी असे गोळे तयार करून घेतले आहे। प्लास्टिक पेपरला खाली तेल लावले। आता त्यावर तुम्हाला हव्या त्या आकाराचे वडे थापून घ्यावेत। तर वडे करताना कोणी अशा प्रकारे करतात, कोणी मध्ये होल करून ते वडे करतात। वडा थापून झाला आहे। आता कढईत तेल गरम करत ठेवले होते, त्यात आपण हा वडा सोडून घेऊ। कढईत वडा सोडताना वड्याची वरची बाजू जी थापताना वर आलेली असते ती वर ठेवायची, म्हणजे वडा चांगला फुगतो। अशा प्रकारे वड्यावर तेल उडवत वडा तळला की तो छान फुगतो। बघा वडा किती छान फुगला आहे। आता तो दोन्ही बाजूकडून छान खरपूस तळून घ्यायचा। मस्त सोनेरी रंग आलाय। वड्याच्या भाजणीची रेसिपी पण मी खाली दिली आहे, ती पण नक्की पहा। हा वडा करताना मी त्याला मध्ये होल पाडले होते। अशा प्रकारे हे वडे केले जातात। असे वडे नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।